शब्द समूहाबद्दल एक शब्द. आधी जन्मलेला अग्रज. अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य अतिक्रमण. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी. ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय. ज्याचा थांग खोली लागत नाही असे अथांग. ज्याचा धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र सदावर्त. अन्नदान करणारा अन्नदाता. मागून जन्मलेला अनुज. ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम निरुपम. न टाळता येणारे अपरिहार्य अटळ. पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व. कधीही मरण नसणारे अमर. थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय. कधीही नाश न पावणारे अविनाशी. ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय. एकाच वेळी अनेक गोष्टी लक्ष ठेवणारा अष्टावधानी. जे साध्य होणार नाही ते असाध्य. शरीराला कष्ट न देता काम करणारा अंगचोर. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गीत अंगाई गीत. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा. स्वतःच लिहिलेले स्वतःचे चारित्र्य आत्मवृत्य आत्मचारित्र. अगदी पूर्वीपासूनच राहणारे आदिवासी. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक. लहानपणापासून म्हाताऱ्यांपर्यंत आबालवृद्ध. जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास. देव आहे असे मानणारा आस्तिक. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत आसेतू हिमाचल. राष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय. हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती. उद्याला येत असलेला उद्योन. वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी. ज्याच्यावर उपकार झाले आहे तसा उपकृत. शिल्लक राहिलेले उर्वरित. श्रम न करता खाणारा एतखाऊ. कानांना गोड वाटणारा आवाज कर्णमधूर. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्यपराडुमुख. कर्तव्यात तत्पर असणारा कर्तव्यपरायण. कर्तव्यतत्पर कर्तव्यदक्ष. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू. कमळाप्रमाणे डोळे असणारी कमलाक्षी कमलनयना. हाताने केलेली खाणाखुणांची भाषा करपल्लवी. इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष कल्पवृक्ष. कलेची आवड असणारा कलाप्रेमी कलासक्त. कोणत्याही क्षेत्रात एकी होणारा मोठा बदल क्रांती. कामाची टाळाटळ करणारा कामचुकार कामचोर. कार्यात तत्पर असणारा कामधेनू. कार्यात गढून गेलेला कार्यमग्न कार्यरत. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ. उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती कृतज्ञता. काळोख्या रात्रीचा पंधरवडा कृष्ण पक्ष वद्य पक्ष. आकाशात गमन करणारा खग खेचर. आकाशाचा भेद करणारे गगनभेदी.
जन्मापासून श्रीमंत, नाव चुकीचं तुझ्या गर्भ श्रीमंत, तुझा कसं झाला जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग गाभारा, बाबा चालू सापाचा खेळ करणारा मागे तुला माहिती गारुडी, रुपये दिले होते सैन्याची कोड्यासारखी केलेली रचना, चक्रव्यूह, किती पैसे देऊन चार पाय असलेला काय करू चतुष्पाद, गावाच्या न्यायनिवाड्याची जागा, चावडी, फोटो पाठव इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी, चिंतामणी, चार रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक, चौहाटा, जगाचा स्वामी जगन्नाथ, जिथे जन्म झाला आहे तो देश, जन्मभूमी, पाण्यात राहणारे प्राणी, जलचर, जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू, नारळाच्या झाडाची पाने, झावळ्या, नाणी पाडण्याचा कारखाना, टाकसाळ, किल्ल्याच्या भोवतालची भिंत, तट, तप करण्याची जागा, तपोभूमी, घोडे बांधण्याची जागा, तबेला, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख, ताम्रलेख, तीन रस्ते एकत्र येतात ती जागा, तिठा, 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, दारावरील पहारेकरी, द्वारपाल, दोनदा जन्मलेला द्विज, बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, द्वीपकल्प, अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी, उपेक्षिलेले व पिडले गेलेले, दलित, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, दंतकथा, खूप दानधर्म करणारा, दानशूर, संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम, दिनक्रम, भरपूर आयुष्य असणारा, दीर्घायुषी, सतत उद्योग करणारा, दीर्घोद्योगी, हट्टीपणा करणारा, दुराग्रही, दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक, 2 नद्यांमधील प्रदेश, दोआब, दुआब, देवावर हवाला ठेवून राहणारा, दैववादी, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे, धर्मांतर, वाटसरूंना राहण्यासाठी बांधलेले धर्मार्थ इमारत, धर्मशाळा, धर्माची स्थापन करणारा, धर्मसंस्थापक, विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा, ध्येयनिष्ठ, पायांच्या नखांपासून शेंडींपर्यंत संपूर्ण शरीरभर नखाशिखांत, नवीन मतांचा पुरस्कार करणारा, नवमतवादी, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा, नंदादीप, न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा, न्यायनिष्ठुर, देवापुढे देवाचे अस्तित्व न मानणारा, नास्तिक, ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे, नियतकालिक, कोणाचाही आधार नसलेला, निराधार, कशाचीही इच्छा नसणारा, निरीच्छ, काहीही काम न करता आळसात काळ घालवणारा, निरुद्योगी, लाज नसलेला, निर्लज्ज, कसलेही व्यसन नसणारा, निर्व्यसनी, घरादाराला व देशाला पारखा झालेला, निर्वासित, कसलाही डाग नसलेला, निष्कलंक, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा, निष्पक्षपाती, निसर्गतः सुंदर असणारे, निसर्गसुंदर, स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा, निस्वार्थी, एकमेकांवर अवलंबून असणारे, परस्परावलंबी, आजारी लोकांची शुश्रूषा करणारी, परिचारिका, दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी, 15 दिवसांचा काळ, पक्ष, पंधरवडा,
तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक. पंच, तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका. पंचांग, जगाचा नाश होण्याची वेळ, प्रलयकाळ. फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट, पाऊलवाट. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा, पागा. फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय, पाणपोई. पाण्याखालून चालणारी बोट, पाणबुडी. गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा, पाणवठा. समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट, पानंद, पानद, पानंदी, पानंदी, पाळद. ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी, पारदर्शक. युरोप, अमेरिका या पश्चिमेकडील देशांतील लोक, पश्चिमात्य, पाश्चात्य. दगडासारखे कठोर हृदय असणारा, पाषाण हृदयी. 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, पाक्षिक. म्हाताऱ्या व लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण, पांजरपोळ. लोकांचे पुढारीपण करणारा, पुढारी, नेता. जुन्या मतांना चिकटून राहणारा, पुराणमतवादी, सनातनी. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा, पुरोगामी. पुरामुळे नुकसान झालेले लोक, पूरग्रस्त. पूर्वेकडे तोंड करून असलेला, पूर्वाभिमुख. पिण्यास योग्य असलेला पदार्थ, द्रवपदार्थ, पेय. आई वडील नसलेला, पोरका. पूर्वीकडील देशातील लोक, पौर्वात्य. शत्रूला सामील झालेला, फितूर. बर्फाने आच्छादलेला, बर्फाच्छादित. ज्याला खूप माहिती आहे असा, बहुश्रुत. 12 जणांचा कारभार, बारभाई. 12 खिडक्या असलेला महाल, बारमाडी. कोणालाही कळू न देता, बिनबोभाट. 4 बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश, बेट. डोंगर पोखरून आरपार नसलेला रस्ता, बोगदा. निरर्थक गोष्टी, भाकड कथा. राजाची स्तुती करणारा, भाट. भांडण उकरून काढणारी, भांडण कुदळ. शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा, मचाण. माकडाचा खेळ करणारा, मदारी. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा, मनकवडा. विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा, महत्वाकांक्षी. म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार, म्हातारचळ. पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव, माचा. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक, मासिक. लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर, माहेर. मोजकेच बोलणारा, मितभाषी. काटकसरीने खर्च करणारा, मितव्ययी. मोजकाच आहार घेणारा, मिताहारी. भिन्न जातीतील वधूवरांचे लग्न, मिश्र विवाह. माशासारखे डोळे असणारी स्त्री, मीनाक्षी. मुद्द्याला धरून असलेले, मुद्देसूद.
कमालीचा मूर्ख, मूर्ख शिरोमणी. मूर्तीची पूजा करणारा, मूर्तीपूजक. हरिणीसारखे डोळे असणारी स्त्री, मृगाश्री, मूगनयना. समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा, युगपुरुष, युगप्रवर्तक. युद्धात शौर्य दाखवणारा, रणशूर, रणवीर. रत्नांनी मढवलेले, रत्नजडित. राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री, राजनर्तिका. सूर्योदयापूर्वीचा सुरुवातीचा काळ, रामप्रहर, पहाट. अचूक गुणकारी असे, लेखक, लेखिका. अचूक गुणकारी असे, रामबाण. लेखन करणारा, करणारी, लेखक, लेखिका. लोकांना आवडणारा, लोकप्रिय. लोकहितासाठी लोकांची सत्ता असणारी राज्यपद्धती, लोकशाही. सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन, लोकोत्तर. सभेत भाषण करणारा, वक्ता. भाषण करण्याची कला, वक्तृत्व कला. वाडवडिलांकडून मिळालेले, वडिलोपार्जित. वर्णन करण्याची हातोटी, वर्णनशैली. नवऱ्या मुलाची आई, वरमाय. व्यवहाराविषयी काहीही न कळणारा, व्यवहारशून्य. व्याख्यान देणारा, व्याख्याता. वाट दाखवणारा, वाटाड्या. दुपारच्या जेवणानंतर घातलेली अल्पशी निद्रा, वामकुक्षी. वर्षाने प्रसिद्ध होणारे, वार्षिक. संकटांचे निवारण करणारा, विघ्नहर्ता, विघ्नविनाशक. जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री, विधवा. ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष, विधुर. पगार न घेता, विना वेतन. भगवान विष्णूची उपासना करणारा, वैष्णव. 100 वर्षे आयुष्य असणारा, शतायुषी. कायम टिकणारे, शाश्वत. दगडावर केलेले कोरीव काम, शिल्प. दगडावर कोरलेला लेख, शिलालेख. चांदणे असलेला पंधरवडा, शुक्ल पक्ष, शुद्ध पक्ष. शेजाऱ्याशी वागण्याबाबतचे कर्तव्य, शेजार धर्म. भगवान शंकराची उपासना करणारा, शैव. श्रद्धा ठेवून वागणारा, श्रद्धाळू. श्रम करून जीवन जगणारे, श्रमजीवी. दुसऱ्याचे भाषण ऐकणारा, श्रोता. नेहमी खरे बोलणारा, सत्यवादी. अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे, सत्याग्रह. सत्यासाठी झगडणारा, सत्याचा आग्रह धरणारा, सत्याग्रही. जिचा पती जिवंत आहे अशी, सधवा, सुवासिनी. जुन्या रूढींचेच पालन करणारा, सनातनी. सभेत धीटपणाने भाषण करणारा, सभाधीट. एकाच काळातील, समकालीन. 2 नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण, संगम. एखाद्या संस्थेची स्थापन करणारा, संस्थापक. मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू, स्मारक. स्वतः श्रम करून मिळवलेले, स्वकष्टार्जित. स्वतःशी केलेले भाषण,
स्वगत च्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा, स्वच्छंदी, आपल्याच देशात तयार झालेली, स्वदेशी, आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा, स्वयंसेवक, स्वतःच्या हिताचा त्याग करणारा, स्वार्थत्यागी, स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा, स्वार्थपरायण, स्वार्थी, स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा, स्वाभिमानशून्य, स्वतःचा अभिमान असणारा, स्वाभिमानी, धन्याशी निष्ठेने वागणारा, स्वामिनिष्ठ, स्वतःचे काम स्वतःच करणारा, स्वावलंबी, आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, साप्ताहिक, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा, साम्यवादी, लिहिणे वाचणे येत असलेला, साक्षर, कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो, स्थितप्रज्ञ, बोधपर वचन, स्थितप्रज्ञ, सुभाषित, चांगला विचार, सुविचार, दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास, सुस्कारा, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व, सूत्र, सहज साध्य होऊ शकणारे, सुस्कारा, ज्याचे जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा, अशी, हतभागी, हतभागिनी, देशासाठी समाजासाठी आपले प्राण अर्पण करणारा, हुतात्मा, अंतःकरणाला पाझर फोडणारे, हृदयद्रावक, शत्रूकडील बातमी काढून आणणारा, हेर, क्षणात अगदी अल्प काळात नष्ट होणारे, क्षणभंगूर, जेथे आकाशी जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण, क्षितिज,